कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. प्रभूच वाट दाखवी स्वतः मला तो चालवी, सुचे मनाजे हा विचार, ते वाटे समाधान फार. तो चालवी, तो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. कधी हर्षाच्या समयी, कधी क्लेशाच्या प्रलयी, सुखात की दुःखात मी तो चालवी, तो नेहमी. तो चालवी, तो चालवी मला स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी विकास समुद्रे आपले स्वागत करीतो. आज दिनांक 21 जून. आजच्या मननाचा विषय आहे प्रमुख पातक. आजच्या मननाकरिता शास्त्रभाग आहे उत्पत्ती याचा ग्रंथ 3 अध्याय 1 ते 24 ही वचने. आजचे विशेष वचन आहे विश्वासापासून देवाला संतोषविणे अशक्य आहे. इब्री लोकासपत्र 11 अध्याय 6 वचन. एदेन बागेत टेकड्या, सपाट मैदान आणि सुंदर सरोवरे होती. निळे आकाश आणि हिरवीगार झाडे यांचा तेथे योग्य समन्वय होता. सुंदर आणि तजेलदार वेलांनी रंगीत फुले फुलविली होती. ते वेल जांभळ्या गुलाबी रंगांनी सुशोभित झालेले होते. जणू काही पहिला पुरुष आणि स्त्रीची नजर फिरेल तिकडे त्यांना ती हर प्रकारे अभिवादन करीत होती. सिंह व कोकरू त्यांच्या भोवती शांतपणे खेळत होते. ह्या पूर्णपणे प्रौढ असलेल्या दोन्ही बालकांना वारंवार भेट देणाऱ्या देवदूतांच्या भेटीतून त्यांना आनंद मिळत असे. एवढेच नव्हे तर ते सायंकाळच्या निवांत वेळी त्यांच्या उत्पन्नकर्त्याची भेट देखील घेत असेत. देवावर सर्वस्वी अवलंबून राहणारे हे जोडपे देवाच्या आशीर्वादावर जीवन जगत होते. पण अशा प्रकारचे आशीर्वादित जीवन फक्त एकाच अटीवर जगण्यास मिळणार होते. निर्मात्याने घातलेली अट अशी होती की बऱ्या वाईटाचे ज्ञान असणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नका. उत्पत्ती 2 अध्याय 18 वचन. बऱ्या वाईटाचे ज्ञान असणाऱ्या झाडाची निर्मिती ही त्यांच्या विश्वासाची आणि आज्ञापालनाची परीक्षा घेण्याकरिता निर्माण केलेली होती. त्यानंतर नकोसा वाटणारा एक आगंतुक प्रवेश करतो आणि हवेला विचारतो, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले ते खरे आहे काय? देवाचा शब्द धरूनच त्याने हा प्रश्न केला. अरे रे, हवेने देवाच्या प्रेमावर व न्यायतत्वावर संशय घ्यायला सुरुवात केली. तिने देवाच्या शब्दावरच अविश्वास दाखविला, जो कधीच खोटे बोलत नाही. इब्री लोकासपत्र 6 अध्याय 8 वचन.
आणि लबाडांचा बाप सैतान याच्यावर विश्वास ठेवला. आणि त्याचा परिणाम काय झाला? त्यांना एदेन बागेतून बाहेर काढून टाकण्यात आले. अविश्वास हे पातकातील प्रमुख पातक आहे. अविश्वास हे असे पातक आहे की ज्याचा परिणाम मरण आहे. अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही, असे पाप करणाऱ्यास मागितले तर तो जीवन देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे, आणि ह्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही. योहानाचे पहिले पत्र 5 अध्याय 16 वचन. कोणीही दुसरे एखादे पातक केले व प्रार्थना केली तर देव त्याला क्षमा करील. पण जर तो येशू ख्रिस्ताला त्याचा तारणारा म्हणून स्वीकारण्याचा नाकारू लागला, तर आपण त्याच्यासाठी कितीही प्रार्थना केल्या तरी त्याची क्षमा होणार नाही. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येणार नाही. जो विश्वास ठेवीत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. जो देव नाही, सर्व धर्म सारखेच आहेत किंवा मंडळीतील सभासदत्व तारणाकरिता पुरेसे आहे असे म्हणतो, त्याच्या कानात ओरडून हे सत्य सांगितलेच पाहिजे. देवाने आपल्याला फक्त एकच अट क्षमाप्राप्तीकरिता आणि त्याच्या कुटुंबात सहभागी होण्याकरिता ठेवलेली आहे, आणि ती म्हणजे आपण त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवणे. बाकीच्या गोष्टी दुय्यम आहेत. विश्वासावाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे. अविश्वास हा स्वर्गाचे दार बंद करीतो आणि नरकाची द्वारे उघडी करीतो. आपण प्रार्थना करू. हे देवा, अनितीपासून आणि पापापासून आम्हास राख. तुझ्या नावातच तारण आहे. हा दृढ विश्वास राखण्यास आम्हाला स्थिर ठेव. आमेन.